नमस्कार. सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ताज्या बातम्यांसाठी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. वनप्राण्यांची जास्ती शाळकरी मुले भीतीच्या सावटाखाली, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा. गेल्या अनेक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यातील सुस्ते, आजनसोड, चळे, चरकोली, आंबे आदी गावांच्या परिसरात दहशत पसरवणाऱ्या बिबट्याच्या सुस्ते परिसरातील दाट ऊसाचे क्षेत्र असलेल्या परिसरात अधिवास वाढत चाललेला आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी शंकर चव्हाण यांच्या वस्तीवर हल्ला करून त्याची शेळी ठार करून तिला खाऊन टाकले आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरच्या ठिकाणचा पंचनामा व पावलांच्या ठसावरून हा तरस प्राणी असल्याचा निर्वाळा दिला. परंतु गेल्या 3 दिवसापूर्वी याच शंकर चव्हाणच्या घरासमोर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून ते कुत्रं गायब केले. कुत्रा बांधत असलेल्या ठिकाणी त्यांची साखळी दुभांगलेली दिसून आली, तर ठिकठिकाणी रक्ताचे डाग व मांसाचे तुकडे दिसून आले. कुत्र्याला तरस प्राणी खात नाही. कुत्रे हे बिबट्याचे खाद्य आहे. मग हे पाळीव कुत्रं बिबट्याने फस्त केलं का? तरस प्राण्याने याचा उलगडा हस्तगत झाला नाही. परंतु या वन्य प्राण्याच्या भीतीने शाळकरी मुलांना आता शाळेत जाण्यासाठी भीती वाटू लागली आहे. ग्रुप करून घरच्यांनी सांगितले कालवा करत जायचं म्हणजे बिबट्या जवळ येत नाही. मग एखाद्या वेळेस पावलं पण दिसते ती बिबट्याची. 5-6 दिवसाखाली पण इथं शेळ्या फाडल्या होत्या. कुत्र्याला पण फाडलं होतं. आणि मग अजूनच भीती वाटायला लागली. तुला भीती वाटते का? हो, खूप. काय करावं बिबट्याचं? बिबट्याला धरून जंगलात सोडावा असं मला वाटतं. मागील 1-1.5 महिन्यापूर्वीच सुस्त्यातच अरुण करपे यांच्या वस्तीवर 2-3 शेळ्या फस्त केल्या. तिथं ट्रॅप कॅमेरा लावल्यावर त्यावेळेस त्यांना बिबट्या तिथं दिसला त्या कॅमेऱ्यामध्ये. आणि आज इथं आमच्या इथं शेळीवर हल्ला एका महिन्यानंतर केल्यानंतर ते म्हणतात ही तरस प्राणी आहे. पण तरस असो किंवा बिबट्या असो, तुम्ही याचा ताबडतोब जर बंदोबस्त नाही केला तर मी उपोषण धरणार आहे. आणि ह्याचे परिणाम काय वाईट झाले तरी ह्या वन विभागाला भोगावे लागतील, ह्याची त्यांनी दखल घ्यावी. आम्हाला भीती वाटते बिबट्याची. आम्हाला मजुरीला रोज जावं लागतं या. काय मग आम्ही काय करायचं? ह्याचं कुणी दखल घेणार तिनं काय करणार ती या? म्हणजे काय करावं? बिबट्याला पकडून न्यावं? हां, पकडून न्यायचं. आमच्या सगळ्या बाया घरी येते. आम्हाला रोज भीती वाटते या. काय पोटा पाण्याची आमची आपदा उठायला लागली या. ह्या बिबटीच्या भ्यानं कोण बाया उसात कुठं गावताला जाणार त्यांना, कुठं काय मजुरीला जाणार त्यांना, काय नाही. आता तुम्ही कसं आलाय? आता आली ना काय बेत आली. आता गाडीवर आली या, सोडलं या. मग रोज तर गाड्या कुठल्या आणायच्या? लांब लांब राहणं आहे ती. काय जवळ आहे ती काय कामधंद? सगळ्या बायका घरीच आहेत या. काय करायचं गोरगरिबांनी? ह्याची दखलच घ्यावी लागते सगळ्यांनी, तर जमतंय ना. तर काय उपयोग नाही. मग आम्ही काय करायचं गोरगरिबांनी? असणाऱ्या 5-50-100 मुलं ह्या ठिकाणी इथून जातात. पण ह्या प्राण्याची भीती ह्या प्रत्येकाच्या मनामध्ये ह्या ठिकाणी निर्माण झाली गेलेली आहे. शाळकरी मुलं ह्या ठिकाणी तिथं घाबरतात, भीतात, बाबा काय होतं की काय नव्हेच. ही असणारी शंकर चव्हाणची वस्ती ह्या ठिकाणी आहे. थोडी जरा असणाऱ्या ह्या परिसरामध्ये मध्यभागची वस्ती आहे. इथं आसपास या ठिकाणी कोणी सुद्धा ह्या ठिकाणी दिसून येत नाही. आम्ही ह्या ठिकाणी त्यांचे शेजारी आहोत. आमची शेती ह्या ठिकाणी इथं आहे. आम्ही सुद्धा ठिकाणी येतोय, एवढाच त्या ठिकाणी त्यांना आधार आहे. आम्ही ह्या असणाऱ्या गोष्टीची माहिती ह्या वन विभागाला ह्या ठिकाणी दिली गेलेली होती. ते येतात, नुसते चौकशी करतात, रिपोर्ट लिहितात आणि जातात. पाठ्यमागच्या वेळेस या ठिकाणी ते आले होते, त्यावेळेस या ठिकाणी त्यांना ही माहिती आम्ही दिली गेली. आमच्या असणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी माहिती दिली गेली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असणारा हा प्राणी हा बिबट्या नसून तो ह्या ठिकाणी तरस ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं गेलं. ते गावात व परिसरात दहशत माजवत असणारा बिबट्या, या बिबट्यानं गेल्या 15 दिवसात बिबट्या किंवा बिबट्या सदृश्य प्राण्यानं शंकर चव्हाण यांच्या वस्तीवर हल्ला करून त्यांची एक शेळी ठार केलेली आहे. तर 15 दिवसाच्या फरकानं त्यांचं पाळीव कुत्रं देखील ठार करून मारून बेपत्ता केलेला आहे. या संदर्भात या भागात राहणाऱ्या वाड्या वस्तीवरच्या मुलांना शाळेस जाण्यासाठी खूप भीती वाटत आहे. त्या संदर्भात या शाळकरी मुलांनी या बिबट्या संदर्भातल्या व्यथा आमच्या चॅनलशी व्यक्त केलेल्या आहेत. त्या संदर्भात या मुली या बिबट्याचा कसा बंदोबस्त करावा या संदर्भात बोलतील. ताई, तुझं काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव गौरी गणेश व्यवहारे आहे. मी ह्याच रोडनी रोज येते जाते शाळेला. गेल्या 15 दिवसात इथं 2दा बिबट्याने हल्ला केला आहे.
बिबट्या सदृश प्राणी बिबट्या सदृश प्राण्याने. सो माझी एवढीच मागणी वन्य प्रशासनाला ती त्या लवकरात लवकर त्या बिबट्याला पकडावं. कारण आम्ही रोज ग्रुपनं ह्या रोडनी जातोय शाळेला, त्यामुळे कधी असं भीतीचं वातावरण आहे आमच्या मनात की बिबट्या अचानक आला आणि आमच्यावर हल्ला केला तर काय होईल. सो सगळ्यांनी मिळून आम्ही ग्रुपनं जातोय, तर वन प्रशासनाने ती बिबट्याला पकडावं लवकरात लवकर, एवढीच मागणी. बिबट्याची भीती वाटते का? हो, खूप. बर, काय काय म्हणायचं तुला बिबट्याबद्दल? ह्या रोडने आम्ही दररोज जातो ना, मग त्याच्यामुळे खूप भीती वाटते. आणि ह्या बिबट्याला किंवा बिबट्या संदर्भ प्राण्याला दुसऱ्या कोणत्याही वन विभागाने लवकरात लवकर पकडावं हीच मागणी आहे. हे बाळा, तुला काय वाटतंय? आम्ही शाळेला जाताना खाली काही 15 दिवसाच्या आधी इथं शंकर चव्हाण यांच्या शेळीवर हल्ला केलेला आहे. एवढीच मागणी आमची की बिबट्याला वन विभागाने लवकरात लवकर पकडावे आणि मनातली भीती घालवावी.